नमस्कार. नमस्कार माझ्या ज्ञानव्रती मैत्रिणींनो, बंधू भगिनींनो आणि श्रोत्यांनो. गुरुराया रे गुरुराया रे गुरुराया रे गुरुराया, धन्य सद्गुरु माय रे, धन्य सद्गुरुराय रे. गुरु तव चरणी चित्त न जडले, जन्मुनी केले काय रे. गुरु तव चरणी चित्त न जडले, जन्मुनी केले काय रे. सद्गुरूंच्या चरणी आपलं चित्त जर एकरूप नाही झालं तर ह्या मानवदेहाचा, मानव जन्माचा काहीही उपयोग नाही. असे सद्गुरूचरण ज्यांचे आहेत, असे महर्षी श्री व्यास आणि त्यांच्या व्यासपीठाला अत्यंत कृतज्ञ भावाने नमस्कार करते. प्रभू श्रीराम ज्यांनी आता कलियुगात अवतार घ्यावा अशी प्रार्थना प्रत्येक जीव करतो आहे, अशा श्रीरामांचं स्मरण करूया. चिदाकारो धाता परमसुखदः पावनतनु, मुनीन्द्रैर्योगेन्द्रैर्यतिपतिसुरेन्द्रैर्हनुमता, सदा सेव्यः पूर्णे जनकतनयाङ्गः सुरगुरु. रमानाथो रामो लसतु मम चित्ते तु सततं. रमानाथो रामो वसतु मम चित्ते तु सततं. रमेचे नाथ असलेल्या प्रभू रामचंद्रांनी माझ्या चित्तात वास करावा. माझ्या मुखात, ओठात, मनात, अंतःकरण चतुष्टयात प्रभू रामचंद्रांचं नाम राहावं अशी एक विनम्र प्रार्थना करू. त्यांचे कृपाशीर्वाद घेऊयात आणि यानंतर योगेश्वराचं आपण भजन, पूजन, चिंतन, मनन करणार आहोत या एका श्लोकामध्ये. एहि मुरारे कुंज विहारे, एहि प्रणत जन बंधो, एहि प्रणत जन बंधो. हे माधव मधु मंथन 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 माधव मंथन. वरेण्य केशव करुणा सिंधो, करुणा सिंधो, करुणा सिंधो. सिंधू म्हणजे समुद्र, करुणेचा महासागर असलेला हे कृष्णा. एही 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 गोपिका गीत आहे. गोपी हाका मारतात सतत त्याला. एही कामधाम सोडून त्याला हाक मारतात. एही उद्धवाला उपदेश घेण्यासाठी साक्षात श्रीकृष्णांनी गोपिकांकडे पाठवलं होतं आणि त्यांच्याकडून तो उद्धव शिकला. ज्या उद्धवाला गीता कृष्णाने सांगितली तो उद्धव गोपिकांकडनं शिकला. इतकी गोपिकांची भक्ती अत्यंत निरलस, निस्वार्थ आणि अव्यभिचारिणी अशी भक्ती होती त्या गोपिकांची. अशा गोपिकांना भक्तीचं फळ देणाऱ्या भगवान श्रीकृष्णांचे आशीर्वाद आपण घेतलेले आहेत. माऊली ज्ञानेश्वर त्यांचं स्मरण करू. जरी मस्तकी हस्त ठेवून मुक्त होऊ शकेल जाण, तरी ज्ञानदेवं तु कैवल्यम. हे श्रुतिवचन पावले मरण सर्वस्वी. नुसता जगामध्ये गुरूंनी मस्तकावर हात ठेवूनच जर माणूस मुक्त होत असेल तर ज्ञानेश्वर म्हणजे साक्षात कैवल्य आहे. हे जे श्रुतींमधलं वेदांचं वचन आहे ते सर्वस्वी खोटं ठरेल. फक्त कुठल्याही गुरूने कुठल्याही शिष्याला ऊर्जा स्पर्श दिला की तो मुक्त झाला असं नाहीच आहे. गुरु योग्यतेचा, शिष्य योग्यतेचा. निवृत्तीनाथ आणि शिष्य ज्ञानेश्वर गुरु ज्यांनी अमृतानुभव आणि भावार्थ दीपिका आपल्याला दिली आहे. अशा ज्ञानेश्वर माऊलींच्या 6व्या अध्यायामधल्या आपल्या बऱ्याच ओव्या झालेल्या आहे. आपल्या 336 ओव्या झालेल्या आहे आणि 337वी ओवी आपल्याला पाहिजे आहे. 336व्या ओवीमध्ये सांगितलं आहे की अर्जुनाच्या मनामध्ये असा विचार आलेला आहे. कृष्णाने त्याला आत्मसंयम योग सांगितला. ते सगळं त्याला खूप कठीण वाटलं. अस्थिर मनाला स्थिर करणं, त्याच्यामध्ये आत्म्याला सुस्थिर करणं मनाच्या संपुटामध्ये आणि मग ध्यान लावणं, हे सगळं त्याला, कारण त्याचं मनच चंचल होतं. म्हणून त्यांनी शंका व्यक्त केलेली आहे की हे जे तू मला सांगितलं आहे ते माझ्या योग्य नाही आहे. माझ्यामध्ये ती योग्यता नाहीच आहे. मग असं काहीतरी तुम्ही जर मला सांगितलं की ज्याच्यात योग्यतेची आवश्यकता नाही आहे,
असं काहीतरी साधन मला तुम्ही सांगू शकाल का? किंवा त्यांनी असं म्हटलेलं आहे, अर्जुनाने असं म्हटलेलं आहे की तुम्ही जी योग्यता सांगितली आत्मसंयम योगासाठी, ती योग्यता माझ्यामध्ये नाहीच आहे. मग असं काहीतरी तुम्ही सांगा की माझ्यात जे कौशल्य आहे त्या कौशल्याच्या जोरावर मी आत्मसंयम योग साधू शकेल, असं काहीतरी मला सांगा, असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याच्यावर आता 337 क्रमांकाची ओवी आहे, बघू आपण. हा हो जी अवधारिले, जे हे साधन तुम्ही निरूपिले, ते आवडतयाही अभ्यासले भावो शके. हा हो, अहो भगवंता अवधारिले, जी म्हटलंय, जी आदरार्थी आहे. अहो भगवंता, अहो ईश्वरा, मी अवधारिलं, मी ऐकलं, तुम्ही जे सांगितलं ते मी श्रवण केलं आहे. काय श्रवण केलं? जे हे साधन तुम्ही निरूपिले, जे साधन तुम्ही मला सांगितलं आहे, निरूपिले म्हणजे स्पष्ट केलं आहे, ते मी ऐकलेलंच आहे. ते आवडतयाही अभ्यासिले भावो शके. तुम्ही जे साधन सांगितलेलं आहे ते साधन मी आता पूर्ण ऐकलेलं आहे, स्पष्ट केलं आहे, तुम्ही लक्षात आलं आहे. पण माझं असं म्हणणं आहे की याचा अभ्यास जर केला, आवडतयाही, ज्याला आवड आहे त्याने त्याचा अभ्यास केला तर भावो शके, तर त्याला ते प्राप्त होणार आहे. फावणे म्हणजे प्राप्त होणे, म्हणजे कोणाला प्राप्त होणार आहे? ज्याला आवड आहे याची आणि ज्याने त्याचा अभ्यास केला आहे. अभ्यास म्हणजे पौनःपुन्यावृत्ती. अभ्यास म्हणजे पुन्हा 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 ती गोष्ट करून पाहणे. मग कोणाला हा योग प्राप्त होणार आहे? ज्याला आवड आहे आणि ज्याने अभ्यास केलेला आहे, अशा माणसाला हा योग प्राप्त होणार आहे. हे माझ्या लक्षात आलं आहे. तुमचं हे निरूपण ऐकून मला एक गोष्ट कळली आहे की ज्याला याची आवड आहे ध्यानाची आणि जो पुन्हा पुन्हा प्रयत्न करायला तयार आहे, एकदा फसला, दुसरा फसला, पुन्हा चुकला, हे झालं ते झालं, तरी पुन्हा पुन्हा प्रयत्न जो करतो त्यालाच हे शक्य आहे. त्यामुळे तो साशंक आहे स्वतःबाबत, म्हणून तो कृष्णाला असं म्हणतोय. ओवी क्रमांक 338, की योग्यते विण नाही ऐसे हन आहे काही, तेथ श्रीकृष्ण म्हणती काई धनुर्धरा. अर्जुनाच्या मनातली भीती आणि शंका भगवंतांनी लगेच ओळखली आहे. अर्जुनाच्या डोळ्यातनं ती शंका आणि भीती पाहिली त्यांनी. अर्जुन निष्पाप आहे, अनघ आहे. त्याच्या मनात जी शंका आणि भीती ती डोळ्यात उमटली आहे. काय शंका आणि भीती अर्जुनाच्या मनात? की अरे हा आत्मसंयम योग एवढा कठीण आहे, ह्याचं आसन घालण्यापासून कठीण आहे, त्या उजव्या टाचेवर बसायचं आहे प्रदीर्घ काळ, ती त्या गुदद्वारावर रोवायची आहे, मग अपांनाला त्रास होईल, मग कुंडलिनी शरीराचे किती हाल करेल, मग आपल्याला ते सहन होईल का? हे सगळं त्याला खूप घाबरून गेला आहे तो. त्याच्या हे आपल्याला कळेल का? आपल्याला साधेल का? आपल्यात ते कौशल्य आहे का? आपलं शरीर तितकं योग्य आहे का? अशी भीती त्याच्या मनात दिसली. म्हणून तो काय म्हणतोय की योग्यते विण नाही ऐसे हन आहे काही. कृष्णाला विचारतोय की या आत्मसंयम योगासाठी तुम्ही ज्या अशा कठीण कठीण पायऱ्या सांगितल्या आहे, त्याच्यासाठी योग्यता लागते. ती योग्यता ज्यामध्ये लागणार नाही असं काही आहे का दुसरं? हन म्हणजे उत्तम. तुम्ही आत्मसंयम योगाच्या फारच कठीण कठीण पायऱ्या सांगितल्या आहे. अगदी तो योगी ती कुंडलिनी त्याला सगळं आतलं मांस चरबी खाऊन टाकते, किती हाल होत असतील त्याचे. तर ते सगळ्या पायऱ्या सोडून, कठीण पायऱ्या सोडून, त्या योग्यतेशिवाय दुसरं काही योग्य आहे का असं विचारलेलं आहे. पुन्हा एकदा बघा की योग्यते वाचून साधू शकत नाही का काही? योग्यते विण नाही, ही योग्यता ज्याच्या अंगात नाही, ऐसे हन, असा काही दुसरा उपाय आहे का चांगला? हन म्हणजे चांगला उपाय आहे का? ते तर श्रीकृष्ण म्हणती काही धनुर्धरा. अर्जुनाने भीती व्यक्त केली आहे की माझ्या अंगात तर हे कौशल्य नाहीच आहे, त्यामुळे ह्या योग्यता ज्यामध्ये नाही आहे असा काही चांगला उत्तम मार्ग तुम्ही सोपा मला सांगाल का? कृष्णाला वाईट वाटलं आहे की आपला लाडका भक्त असं म्हणतो आहे. म्हणून कृष्ण म्हणत आहेत, श्रीकृष्ण म्हणती काय धनुर्धरा. अरे वीर अर्जुना, हे तू काय बोलतो आहेस? श्रीकृष्ण म्हणती काही. काही म्हणजे हे काय बोलतं आहे भलतं सलतं? धनुर्धरा म्हणजे वीर अर्जुना. अरे धनुर्धारी अर्जुना, हे तू काय बोलतो आहेस? हे शोभतं का तुला? तुझ्यात त्या योग्यता आहेच आहे, तुला फक्त आत्मविश्वास नाही आहे. बऱ्याचदा असं असतं, आपल्यात लपलेल्या क्षमता आपल्याला माहितीच नसतात आणि आपण वरवर घाबरलेलो असतो. लॅक ऑफ कॉन्फिडन्स.
आत्मविश्वासाची फार कमतरता काही लोकांमध्ये असते, तर काही लोकांमध्ये अति आत्मविश्वास असतो, ओव्हर कॉन्फिडन्स. मध्यम, आपल्या क्षमता आपल्याला ओळखू आल्या पाहिजे. अर्जुनाला त्या ओळखू येत नव्हत्या, ज्या भगवंताला कळत होत्या. म्हणून ते म्हणतात, अरे धनुर्धरा काही, अरे हे काय बोलतोय, तुझ्यात त्या योग्यता नाही असं तुला वाटतं का, हे तू काय बोलतोय, असं आश्चर्याने म्हटलंय श्रीकृष्ण. ओवी क्रमांक 339. अर्जुनाची भीती तुम्हाला कळली असेल, जी आपल्याही मनात आहे. जेव्हा आपण हे आत्मसंयम योग पाहिला आणि त्याच्या पायऱ्या पाहिल्या की स्थान शोधायचं, मग तिथे आसन घालायचं, मग ध्यान लावायचं, मग असं ताठ बसायचं, समंकाय शिरोग्रीवन, मान पाठ आणि डोकं एका रेषेत पाहिजे, भ्रुकुटीच्या ठाई दृष्टी लावली पाहिजे, मग ती वरची पापणी खालती, खालची पापणी वर, अशी अर्धोन्मिलित दृष्टी पाहिजे, नाकाच्या शेंड्याकडे पाहायचं आहे, गुरुचं चिंतन करायचं आहे, असं एवढ्या सगळ्या पायऱ्या आपण पाहिल्या. तेव्हा आपल्याला जाणवलं की अरे हे आपलं काम नाहीच आहे, हम गलत जगह पे आ गए. आपल्याला वाटतं की हे आता आपलं काम नाही, हे योग्यांचं ब्रह्मचार्यांचं काम आहे. तीच आपली भीती अर्जुनाला आहे की माझ्यात तर हे नाही आहे, मग काही सोपा उपाय असेल तर सांग. कृष्णाला मात्र वाईट वाटलं आहे. ते त्याला पात्र शिष्य समजतात आहे आणि अर्जुनाला त्यांना सगळं द्यायचं आहे. उत्तम गुरु उत्तम शिष्याला भरभरून आपल्याजवळचं सगळं देऊन टाकतो. आणि अर्जुनाचा घाबरला पाहिल्यावर ते म्हणतात, अरे तू काय बोलतो हे. ओवी क्रमांक 339. हे काज कीर निर्वाण परी आणि कही जे काही साधारण, तेही अधिकाराचे वोडवे विण काय सिद्धी जाये. काय म्हणताय पा अर्जुनाला त्यांनी म्हटलेलं आहे की अरे तू हे काय बोलतंय, हे तर निर्वाणाचं साधन आहे. हे कीर म्हणजे खरोखर, हे काज म्हणजे साधन, हे निर्वाणाचं खरोखर निर्वाणाचं साधन आहे, मोक्षाचं साधन आहे, मुक्तीचं साधन आहे हे आत्मसंयम योग म्हणजे. ते काज कीर निर्वाण परी आणि कही जे काही साधारण, अरे हे मोक्षाचं साधन आहे, पण ह्याच्या व्यतिरिक्त सोपे साधनं जरी असले, साधारण म्हणजे सोपे, आत्मसंयम योगापेक्षा सोपे साधनं जरी काहीही असले तरी अधिकाराचे बोडावे विण, तरी ते अधिकाराच्या योग्यतेशिवाय सिद्धी जाय काय. सिद्धीला जाणार आहे का रे. तुला असं वाटतं की सोपे साधनं असतील त्याला काही योग्यता लागणारच नाही, असं नाहीच आहे ना. ह्या आत्मसंयम योग हे मोक्षाचं उत्तम साधन आहे. ह्याच्या व्यतिरिक्त साधारण साधनंसुद्धा असणार आहेत, पण ते अधिकाराच्या वोडवे विण, वोडव म्हणजे योग्यता, विण म्हणजे शिवाय, अधिकाराच्या योग्यतेशिवाय सिद्धी जाय काय. प्रश्न विचारला आहे, यशस्वी होतील का रे. तुझ्या डोक्यातला हा गैरसमज काढून टाक की इतर सोप्या साधनांमध्ये योग्यता लागतच नाही, असं नाहीच आहे ना. इतर जरी सामान्य साधनं तू मुक्तीची पाहिली तरी त्याच्यामध्ये अधिकाराची योग्यता लागतेच रे अर्जुना. अधिकाराच्या योग्यतेशिवाय कुठलाही योग सिद्धीला जात नाही, असं त्यांनी त्याला सांगितलं आहे कृष्णाला. ओवी क्रमांक 340. पै योग्यता जे म्हणजे ते प्राप्तीची अधीन जाणीजे, काजे योग्य होऊनी की जे ते आरंभिले फळ. आता योग्यतेची प्राप्ती कशी होतात ते सांगताय. पै म्हणजे पहा, योग्यता जे म्हणजे, ज्याला तू योग्यता म्हणतोय ती प्राप्तीच्या अधीन आहे. प्राप्तीचे अधीन जाणीजे, ती प्राप्तीशिवाय मिळते का रे योग्यता. योग्यतेच्या गोष्टी तू करतोय, पण योग्यता तुम्हाला ॲक्वायर करावी लागते ना, प्राप्त करावी लागते. म्हणजे ती योग्यतासुद्धा प्राप्तीशिवाय नाहीच आहे, प्रयत्नांशिवाय. योग्यता जी म्हणतो प्राप्तीचे अधीन जाणीजे, ती प्राप्तीच्या अधीनच ही योग्यता आहे, शिवाय योग्यता मिळतच नाही. का जे योग्य होऊनी की जे आरंभिले फळ. अंगी आपल्या योग्यतेची प्राप्ती केल्यावर मगच कुठल्याही कार्याचं फळ मिळतं. म्हणजे तू योग्यता आणि प्राप्ती यांचा संबंध लक्षात घे. प्राप्तीशिवाय योग्यता मिळत नाही आणि योग्यतेशिवाय कुठल्याही कार्याचं फळ मिळत नाही, म्हणून तुला योग्यता आणणं हे गरजेचं आहे. ओवी क्रमांक 341. तरी तैसी एथ काही सावियाची केणी नाही, आणि योग्यतेची काही खाणी असे. तरी तैसी एथ काही, एथ म्हणजे या ठिकाणी
सावियाची तसा इथे काहीच प्रकार नाही आहे. सावियाची खूप वेगळा शब्द आहे की म्हणून या योगमार्गात खरोखर साविया म्हणजे खरोखर तसा काही प्रकार नाही आहे. केणी नाही म्हणजे काहीच प्रकार नाही. तसा म्हणजे कसा अगदी योग्यतेपासून अडून जाईल, फार कठीण आहे, आचरायला कठीण आहे, असा काहीच प्रकार योगमार्गात नाही आहे. असं अर्जुनाला रिलॅक्स करण्याचा प्रयत्न आहे. खरोखर या योगमार्गामध्ये तसा काहीही प्रकार नाही. आणि योग्यतेची काही खाणी नसे. आणि अरे अर्जुना, अगदी योगमार्गात खूप योग्यता पाहिजेच असा काही प्रकार नाही आहे. आणि तुला काय वाटतं, योग्यतेची खाणबीण आहे का काय कुठे? जशी रत्नांची खाण असते, कोळशांची खाण असते, धातूंची खाण असते, तशी योग्यतेची कुठे खाण आहे का काय? की जायचं तिथे खाणाचं आणि योग्यता आणायची असं तुला वाटतं आहे का? तसं काहीच नाही आहे. योग्यतेच्या खाणीच नाही आहे कुठे. आणि फार योग्यता या योगमार्गात लागतच नाही आहे. तसा काहीच प्रकार नाही आहे. असं अर्जुनाला अत्यंत ते रिलॅक्स करतात आहे. ओवी क्रमांक 342. नावेक विरक्त जाहला देहधर्मी नियत. नावेक विरक्त जाहला देहधर्मी नियत, तरी तोची नवे व्यवस्थित अधिकारिया. आता कोण या योग्यतेच्या अधिकाराला प्राप्त करू शकत नाही हे सांगतात ते. नावेक विरक्त, नावेक म्हणजे न एक. ओवी क्रमांक आपली 342 चाललेली आहे की योगाभ्यास होईस्तोपर्यंत जर माणूस विरक्त नाही झाला, जाहला देहधर्मी नियत, आणि आपल्या देहादिकांच्या व्यापारामध्ये तो अगदी नियमितपणे मग्न होऊन गेला, पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रियांचा उपभोग घेत तो राहिला, विरक्त झाला नाही, तरी तोची नवे व्यवस्थित अधिकारिया. मग तो ह्या आत्मसंयम योगाच्या योग्यतेच्या अधिकाराला न प्राप्त होत नाही. कोण नाही प्राप्त होत या अधिकाराला? आत्मसंयम योगाच्या जो विरक्त नाही झाला, देहाधिकांच्या ज्ञानेंद्रियांच्या कर्मेंद्रियांच्या व्यापारामध्ये जो मग्न झाला आहे, असा मनुष्य या अधिकाराला प्राप्त होत नाही. म्हणजे विरक्ती पाहिजे आहे. ओवी क्रमांक 343. ये तुला लिये आईणी माझी वडे, योग्यपण तू तेही जोडे, ऐसे प्रसंगे साकडे फेडिले तयाचे. ये तुला लिया. ओवी क्रमांक 343. आयणी, आयणी शब्दाचा अर्थ प्राप्ती. आयणी माझी वडे म्हणजे आयणी माझी वडे म्हणजे एवढ्या प्राप्तीच्या मध्ये योग्यपण तू तेही जोडे. आता हे दोन शब्द लक्षात घ्या. आयणी म्हणजे प्राप्ती आणि माझी वडे प्राप्तीच्या इच्छेमध्ये. एवढ्या प्राप्तीच्या इच्छेमध्ये योग्यपण तुलासुद्धा योग्यपण येईल. म्हणजे तुला एवढी प्राप्तीची इच्छा आहे, आधी इच्छा पाहिजे प्राप्तीची, म्हणून प्राप्तीची इच्छा जर एवढी तुझ्यामध्ये असेल तर योग्यपण तेही जोडे, ती योग्यता तुला पण येईल ना. ऐसे प्रसंगे साकडे फेडिले त्याचे. अशा प्रकारे अर्जुनाच्या मनातलं संकट, संशय, शंका, संभ्रम त्याचा फेडिले, निरसन केला. म्हणजे अर्जुनाला शेवटी सांगितलं आहे की तुला जर योग्यतेच्या प्राप्तीची इच्छा आहे तर तुला येईलच ती योग्यता. इच्छा पाहिजे असते तर ती तुझ्यामध्ये येईलच. असा करून त्याने अर्जुनाच्या मनाला संशय आणि शंका फेडली आहे. अर्जुनाच्या शंकेचं, भीतीचं निरसन केलेलं आहे. असा गुरु पाहिजे, शिष्याला प्रोत्साहित करणारा, एनकरेज करणारा, तयार करणारा, शिष्यामध्ये असलेली कौशल्य बाहेर काढणारा. शिष्यातले कौशल्य आधी ओळखायचे. शिष्य घाबरला असेल तर त्याला एनकरेज करायचं, प्रेरित करायचं, प्रोत्साहित करायचं आणि त्यानंतर त्याच्यामधली सगळी कौशल्य क्षमता बाहेर काढायचं गुरुचं काम आहे. ते शिष्यावर संस्कार करताना उत्तम गुरु काय म्हणतात, सर्वोत्तम गुरु असं म्हणतात की आम्ही काहीच केलं नाही. वसिष्ठांनी श्रीरामाला घडवलं, सांदीपनींनी श्रीकृष्णाला घडवलं, पण त्यांचं असं म्हणणं असायचं, सारांश त्यांच्या म्हणण्याचा असा असायचा की या उत्तम शिष्यांमध्ये ह्या क्षमता होत्याच. फक्त त्यांना माहिती नव्हतं की आमच्यात इतक्या क्षमता आहेत. मग आम्ही त्यांच्या बुद्धीमधल्या, त्यांच्या मनामधल्या आणि शरीरामधला, बुद्धीतला आणि मनातला अनावश्यक भाग काढून टाकला आणि मग त्या क्षमता आपोआप बाहेर आल्या.
जसं दगडातून शिल्प कोरताना तो शिल्पकार होता एक, त्याचं नाव नाही माझ्या लक्षात, त्याने उत्तम शिल्प तयार केलेलं, जगाने त्याची स्तुती केली, विश्वस्तुती ऐकल्यावर तो म्हणतो की माझं काही श्रेय नाही, दगडामध्येच तो आकार होता, मी फक्त दगडामधला अनावश्यक भाग काढून टाकला, अनावश्यक कपचे दगडाचे मी हत्याराने काढून टाकले, ते काढल्यावर ही मूर्ती सुबक मूर्ती जन्माला आली आहे, माझं याच्यात काहीच नाही. अशी गुरुची भावना पाहिजे की ह्या शिष्यामध्ये हे होतंच, मी फक्त त्याच्यातला अनावश्यक निगेटिव्हिटी, त्याच्यातली नकारात्मक भावना त्याची मी काढून टाकली, आणि मग असा हा सकारात्मक भूमिकेने नटलेला हा शिष्य समोर उभा राहिला. कृष्णाने तेच केलं आहे, अर्जुनाच्या मनातली नकारात्मक भावना काढून टाकली आहे आणि अर्जुनाच्या मनाचा संशय फेडलेला आहे. ओवी क्रमांक 344. मग म्हणे पार्था ते हे ऐसी व्यवस्था, अनियतासी सर्वथा योग्यता नाही. मग म्हणतात ते, अरे पार्था, ऐसी व्यवस्था, अशी ही जी सगळी मोक्षाच्या मार्गाच्या या पद्धती आहेत, अनियत, अनियत म्हणजे अनियमित, स्वैरवर्तन करणारा, मनमानी करून जीवन जगणारा, अशा माणसाला योग्यता नाही, त्याची योग्यता नाही आहे या आत्मसंयम योगासाठी. स्पष्ट सांगून टाकलं आहे. अनियमित जे लोक आहे, ज्यांची मनमानी आहे, आम्ही केव्हा पण उठू, आम्ही केव्हा पण झोपू, आम्ही काही पण खाऊ, आम्ही काही पण बोलू, आम्ही काही पण वागू, मनमानी, कशालाच नियम नाही, आहार विहार काहीच नियम नाही, अशा अनियमित लोकांना अशी ही योग्यता आत्मसंयम योगाची कधीही साधणार नाही. ते सांगितलं आहे मागे, नात्यश्नतस्तु योगोस्ती नचैकांत मनश्न, अति खाणाऱ्याला नाही, कमी खाणाऱ्याला नाही, जास्त झोपणाऱ्याला नाही, कमी झोपणाऱ्याला नाही, असं आहे तो. नियमितपणे जो वागेल त्याला हा योग आहे, अनियमितपणे वागणाऱ्याला हा योग मिळत नाही. श्लोक क्रमांक 16 आहे, आपण तो नंतर पाहूया. आज इथेच थांबूया.